गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. चला तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे, एकदम शांत झाली आहे, निवांत कामं सुरू आहे. त्यातल्या त्यात मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती की लास्ट टाईम ना मी संडे मार्केटमधनं ही पपया आणली होती, तेव्हा ही थोडी कच्ची होती आणि आता ना ही खूप छान अशी पिकली आहे. आणि पिकल्याबरोबरच ना जेवढी जास्ती ती पिकली असते किंवा जेवढ्या जास्ती त्यामध्ये बिया असतात तेवढी ती गोड असते असं मानल्या जाते. म्हणजे इथले लोक तरी असंच म्हणतात. आणि ही पपया प्रचंड गोड होती, तुम्हाला कलरवरूनच कळत असेल. एकदम डार्क ऑरेंज कलर आला आहे आणि खूप टेस्टी वाटत होती. सो मी कट करून ठेवली, पूर्णच कट करून ठेवली, कारण जर जास्त दिवस तसंच ठेवलं ना तर बाहेरच्या साईडला ती खराब व्हायला लागते आणि मग ती आपल्याला कट करताना पण नको वाटते, असं वाटतं टाकून द्यावं. म्हणून म्हटलं नाही, पूर्णच छान असं कट करून ठेवते. दिवसाला थोडं थोडं आपण खाऊ शकतो किंवा 1-2 दिवसही ती आरामात खाल्ल्या जाईल. आता बघा इथे अव्यू पण आला होता माझ्या पुढे मागे करायला, तर त्यालासुद्धा बाजूला बसवून दिलं माझ्याच. मी कट पण करत होती आणि त्याला भरवत पण होती. आता त्याचं खाऊन झालं होतं, त्याला त्याचं खेळू दिलं आणि म्हटलं चला पटकन माझी कपडी आहे ती मला वाळू घालायची होती आणि काढून घड्या पण करायचे होते. तर मी इथेच नॉर्मली घड्या करते कपड्यांची, नेहमी एक काढते, एक घडी करून ठेवते, म्हणजे त्याला चोळामोळा होत नाही, प्रेस करायची गरज पडत नाही. पण आज असं झालं की खूपच जास्ती हवा सुरू होती आणि जास्ती हवा सुरू असली ना की कपडे पडतात, म्हणजे घडी करून ठेवलं की हवेने पडून जातात. म्हणून मग मी ते नंतर घडी करेल म्हणून बाकी सगळे कपडे टाकून दिले. आता बघा अव्यूनी ना मला खूपदा बघितलं आहे की मी असंच कांदा त्याच्यामध्ये बारीक करत असते, म्हणजे हा चॉपर आहे आणि म्हणून तो सुद्धा तसंच करतो आहे की आई असं करते तर मी पण तसंच करते. मुलं आपल्याला किती बारकाईने नोटीस करतात बघा. किचनमध्ये तो कधीतरी येतो आणि कधीतरी त्याच्या पुढे मी हे करत असेल पण तरीसुद्धा त्याच्या लक्षात होतं की आई असं काहीसं करते. आता बघा सगळे कपडे पण इथे घडी करायला घेतले होते. तसं ते चोळामोळा नको व्हायला म्हणून मी लगेच घडी करून ठेवते, कारण मग ते जास्त वेळ तसंच ठेवलं ना चोळामोळा होतात आणि माझे कपडे जास्ती असतात, म्हणजे आठवड्यातनं मी 2दाच मशीन लावते ऑलमोस्ट. सो त्यामुळे ना जास्ती कपडे असल्यामुळे जास्ती चोळामोळा व्हायची भीती असते. म्हणून म्हटलं की नाही आपण आधी छान अशा घड्या करून घेऊ कपडे. आणि त्यानंतर मला अव्यूशी पण खेळायचं होतं, कारण तो कंटिन्यू मला खेळ असं त्याचे इंडिकेशन्स चालले होते. आता मी खेळायला रेडी नव्हती, म्हणजे मला हे आधी काम करून घ्यायचं होतं. म्हणून अव्यू ना पुढे मागे करून तो हँगर्स घेईल किंवा काहीतरी वेगळं घेईल, तिसरं वस्तू घेईल, असं त्याचं चाललं असते की आई मला पाणी दे, म्हणजे खेळायला पाहिजे त्याला वस्तू. असं त्याला हे नाही आहे की तू माझ्याशी हे कर ते कर. तो म्हणतो मला पाणी दे किंवा मला फ्रीज ओपन करून ठेव, मी मला जे हवं ते मी फ्रीजमधनं घेईल. पण फ्रीजमध्ये 1-2 अशा छोट्या मोठ्या माझ्या काचेच्या पण भरण्या आहेत, ते भीती वाटते की फुटलं तरी काही नाही पण त्याच्या पायाला लागलं तर कशाला. म्हणून म्हटलं चल जाऊ दे. आता मी याच्यासाठी ना काही बुक्स मागवले आहे. मागच्या वेळेस पण मी तुमच्याशी शेअर केले होते, ते देवाचे थोडेफार असे स्टोरीज होते आणि यावेळेस ना मी असं एलिफंट, पांडा असे रिलेटेड मागवले आहे. खूप छान बुक्स आहेत, फक्त 4 पानं आहेत याला, म्हणजे हार्ड आहेत, मुलं फाडू पण शकणार नाही म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांनी तसे बनवले आहे. आणि अव्यूचं असं असते ना की माझा हात धरून तू वाच, तू एकटं नको वाचू, माझा हात धर आणि वाच. तर मी पण तशीच करत होती. तुम्हाला हे फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे, पण आम्ही खूप छान वाचतो मी आणि अव्यू, म्हणजे मी वाचते आणि अव्यू खूप छान ऐकतो आणि तो प्रत्येक गोष्टीकडे ना लक्ष म्हणजे असं देतो. आता मला नाही माहिती हे आता तो छोट्या म्हणून करतोय का, पण आय विश की तो पुढे पण आयुष्यात तसंच त्यांनी कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करावा. उठून जा. नाही माझे कोणूला, माझे छोनू. झालं उठा. उठून जा ना, उठून जा. उठतच नाही आईच्या गोदीमधून. आम्हाला असंच बसायचं असते कंटिन्यू, आईच पाहिजे कंटिन्यू. झोपताना पण असं हातावर झोपतो, या किंवा या, असं नॉर्मल झोपत नाही आम्ही. झोपा. अभिने ब्रेकफास्ट केला. आई आम्हाला भाजलेला पापड नाही आवडत, आम्हाला कच्चाच आवडतो आणि आई जेव्हा कधी पापड भाजते तेव्हा आम्हाला पापड हवा असतो.
अव्यूचं इथे छान असं पापड खाणं सुरू होतं. म्हटलं तो पापड खातो तेव्हापर्यंत मी पण छान असं जेवण करून घेते. असं काहीचं माझं मस्त असं ताट होतं. आता अव्यूना एवढा फायदा उचलतो. आई बिझी आहे तर सगळं पाणी सांडवणार, पापड बारीक करणार, घरभर पसरवणार. त्याला समजवते, त्याला रागवते, पण असं होते ना एका लेवलनंतर जाऊ दे छोट्या आहे करू द्या. आणि त्यानंतर ना मी जेवण तर केलं होतं पण मला काहीतरी गोड खायची क्रेविंग होत होती. आणि मग माझ्या लक्षात आलं की पपया खूप गोड आहे, मस्त असं पपया खाते. प्रीतमला सुद्धा देत होते पण तो नाही बोलला. आणि अव्यू आजही झोपायला रेडी नव्हता. बघा आता काहीतरी 3-3:30 वाजले होते पण त्याला झोपायचंच नव्हतं. नाही, आय थिंक 4 वाजले होते आणि त्याला झोपायचंच नव्हतं. सो मी पपया खाल्ला आणि त्यानंतर ना त्याला थोडा वेळ फिरवलं आणि त्याला झोपावलं, कारण मला एक खूप महत्त्वाचे शूट्स करून घ्यायचे होते. त्यानंतर म्हटलं थोडा चहा घेते, कारण माझ्या डोळ्यात सुद्धा प्रचंड झोप होती, म्हणून मी चहा बिस्किट खाल्लं. आणि त्यानंतर मला साड्यांचं शूट करायचं होतं, ते मी इथे करायला घेतलं. चला तुमच्याशी पण शेअर करते. चला तर तुमच्याशी ना मी मिशोच्या काही साड्या परत शेअर करणार आहे. यापूर्वी सुद्धा मी 4 साड्या तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि मी त्यावेळेसच तुम्हाला सांगितलेलं की मी 7 साड्या मागवल्या, ज्यातल्या 4 मला रिसीव्ह झालेले आणि आता मला 3 रिसीव्ह झाल्या. तर मी म्हटलं चला आजच्या ब्लॉगमध्येच तुम्हाला हे शेअर करते. पर्टिक्युलर याच्यासाठी वेगळा ब्लॉग नको बनवायला, फार मोठा होऊन जातो. सो मी ना सिंपल अशा वर्कच्या साड्या मागवल्या, म्हणजे ते जे की तुम्हाला उन्हाळ्यात घालायला खूप सोपी पडेल. चापून चुपून बसतात, हलक्या असतात, म्हणजे लाईट वेट असतात, दिसायला पण खूप सुंदर वाटतात. आणि या साड्यांबरोबर ना तुम्ही मिसमॅच करून ब्लाऊज सुद्धा घालू शकता, जे की खूप सुंदर दिसतात. कारण काठावर वगैरे जी काही एम्ब्रॉयडरी असते किंवा वर्क असते ती नॉर्मली आपली गोल्डन असेल किंवा सिल्वर असेल अशा टाईपमध्येच असतात आणि ते कॉमन ब्लाऊज आपल्याकडे नेहमी असतातच अवेलेबल. सो त्याच दृष्टिकोनातून मी हे साड्या मागवल्या आहे. चला तर तुमच्याशी पण शेअर करते. सो मी तुमच्याशी तसं तर असंच शेअर करणार होती, पण मला स्वतःला कॉन्फिडन्स येत नव्हता की ते छान दिसत आहे. सो आय फील की चल थोडा वेळ जाईल, इट्स ओके, पण आपण छान प्रॉपर असा प्रेझेंटिव्ह करूया सगळ्या गोष्टी. सो ही आहे त्यातली पहिली साडी. थ्रू आउट द साडी तुम्हाला ही सेम वर्क मिळणार आहे, म्हणजे हे जे छोटे छोटे आहे, कापड खूप सॉफ्ट आहे, थोडं सिल्की आहे, घसरू शकतो, पण तुम्ही जर प्रॉपर याला टायअप केलं ना, म्हणजे पिनअप केलं ना व्यवस्थित, तर ते काहीच होणार नाही. बघा मी आता घातली आहे साडी, खूप सुंदर साडी आहे ही. बघा याचा पदर पण किती सिंपल आणि सुंदर दिसतोय. सिंपलच मेकअप केलाय, काही नाही, फक्त लिपस्टिक आणि पावडर लावलाय, सिंपल ज्वेलरी. मंगळसूत्र घालायचं तुम्ही घालू शकता, जर तुम्ही मॅरिड असाल तर. मी पण घालू शकत होती, पण आय फील की मी असंच प्रॉपर दाखवू तुम्हाला सगळं. आणि यावर ना सेम कलरचा ब्लाऊज पीस आहे हा. बघा असं तुम्हाला ब्लाऊज पीस येणार आहे. पूर्णपणे हा प्लेन आहे ब्लाऊज पीस, कारण थ्रू आउट द साडी याला थोडं थोडं वर्क दिलंय, त्यामुळे त्यांनी आय थिंक हे प्लेन दिलंय. पण हा कापड खूप छान आहे, म्हणजे ऑब्व्हियसली सेमच आहे. आणि अशी काहीशी ही साडी आहे, खूप सुंदर वाटत आहे, म्हणजे खूपच सुंदर. मी तुम्हाला पूर्ण लुक दाखवायचा प्रयत्न करते. वेट, बघा तुम्हाला दिसतंय का? शूट पण करून घेणार आहे शॉर्टसाठी, सो तुम्हाला त्यामध्ये याचा पूर्ण लुक प्रॉपर बघायला मिळेल. पण खरंच साडी खूप सुंदर आहे. जर तुमच्याकडे गोल्डन कलरचा ब्लाऊज असेल तर सेम तुम्ही यावर वेअर करू शकता, बिकॉज यावर जे हे वर्क दिलं ना हे पूर्ण गोल्डन कलरचं आहे. सो असं काहीसं तुम्ही प्रॉपर असं मिनिमल मेकअप विथ दिस साडी खूप सुंदर वाटेल. जे मला पर्सनली ही साडी आवडली आणि आय थिंक ही साडी मी रिटर्न पण नाही करणार आहे, कारण खूप सुंदर आहे. आणि यात तुम्हाला कलर्स पण मिळून जातील. मला पर्सनली हा कलर आजकाल खूप आवडायला लागलाय, बिकॉज माझ्या टोनला ना हा कलर खूप कॉम्प्लिमेंट करतो आणि मी खूप सुंदर दिसते असं मला वाटते. सो लेट्स सी. पण खूप सुंदर साडी आहे, तुम्ही नक्की याला कन्सिडर करू शकता. ओके, सो ही आहे दुसरी साडी. आता थोडा लाईट कमी येत असेल, मी माझ्या रूमचाच लाईट सुरू केला, बिकॉज बाहेरचा लाईट आता येणार नाही, 6:30 पावणे 7 होत आहे. सो ही आहे दुसरी. याची सुद्धा काटना खूप सुंदर आहे आणि ही लेस आहे, असं एम्ब्रॉयडरीड नाही आहे, प्रॉपर अशी लेस आय थिंक आहे. येस, लेस आहे. सो हे निघणार नाही आणि खूप छान कापड आहे. तुम्ही बघू शकता, एकदम सॉफ्ट कापड आहे. साडी एकदम चापून चुपून बसते. मी तुम्हाला दाखवते. बघा साडी एकदम छान बसली आहे, अजिबात. आणि तसंही जर तुम्ही वर्कच्या कोणत्याही साड्या घेता ना तर ती बसते छान, अंगावर छान दिसतो आणि त्याचबरोबर ना बॉडी शेप पण छान दिसते. आता माझं थोडं पोट निघालं त्यामुळे, नाहीतर ही साडी तसं तर माझ्यावर अजूनही सूट करते, बट तरी सुद्धा आणखी सुंदर दिसली असती. सो अशी काहीशी ही साडी आहे. यावर सेम कलरचा ब्लाऊज पीस आहे. लेसमध्ये तुम्ही बॉर्डर, आपल्या बाह्यांच्या बॉर्डरला तुम्ही लेस लावू शकता किंवा बॅक साईडला पण लावू शकता, एवढी सफिशियंट लेस आहे. 1 ते 1.5 मीटरचा मला वाटतं कापड असेल आणि साडी खूप सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला दिसतच असेल. रिसेप्शनसाठी तुम्ही इझिली वेअर करू शकता, बिकॉज सिंपल आहे, लुक खूप रिच देते आणि एकदम मस्त वाटत आहे. साडी छान वाटत आहे.
म्हणजे तुम्ही बघू शकता ना, खूप छान वाटतंय. सो चला आता आपण तिसऱ्या साडीकडे वळूया. तुम्हाला ही साडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, कारण ही साडी मला तर खूप आवडली आहे. सो ही आहे थर्ड साडी. थोडीशी ट्रान्सपरंट आहे, पण तुम्ही जर सेम कलरचा ब्लाऊज शिवला ना तर तुम्हाला ते ट्रान्सपरंट नाही वाटणार. कलर खूप सुंदर आहे, म्हणजे मला वाटतं हा कोणत्याही स्किन टोनला ना छान वाटेल. आणि ना जसं की आता तुम्ही बघू शकता यावर जी वर्क आहे ती सिल्वर कलरमध्ये आहे, म्हणजे ग्रे कलरमध्ये. तर मी पण ग्रे कलरचा ब्लाऊज वेअर केला आहे. सो यासाठी हे पण परफेक्ट वाटते मला. म्हणजे जर तुमच्याकडे अशा टाईपमध्ये ब्लाऊज असेल तर तुम्ही ही साडी या ब्लाऊजवर सुद्धा घालू शकता. खूप सुंदर वाटत आहे, बघू शकता. साडी खूप छान आहे आणि ना सिंपल आहे, मस्त म्हणजे एकदम सॉफ्ट साडी आहे पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट बघा, याची जी वर्क आहे ना ती खूप सुंदर आहे. प्रोग्राम्सला पण घालू शकता तुम्ही ही साडी, कारण एकदम सिंपल म्हणजे लाईट वेट आहे आणि ना कॅरी करायला इझी आहे. महत्वाचं म्हणजे कॅरी करायला इझी. पदर तुम्हाला असा काहीसा भेटणार आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि पूर्ण थ्रू आउट द साडी म्हणजे आपल्या निर्यांना सुद्धा खालच्या साईडला सेम वर्क राहणार आहे. सेम, फक्त वरच्या साईडला नाही राहणार आहे, खालच्या साईडला राहणार आहे. आणि ही आहे आपली तिसरी साडी. खूप सुंदर साडी. कमेंट करून सांगा की तुम्हाला आणखी काय काय हॉल व्हिडिओज बघायला आवडतील. म्हणजे साड्याच आवडतील नेक्स्ट मध्ये पण, की ड्रेसेस आवडतील, की शॉर्ट कुर्ती आवडेल, टॉप आवडेल, तुम्ही मला सांगा, मी तुमच्याशी शेअर. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला या सगळ्या साड्यांमधनं कोणती साडी सगळ्यात जास्त आवडली ते सुद्धा मला सांगा. मी सगळ्या साड्यांची कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक शेअर करणार आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्या लिंक थ्रू परचेस करू शकता. दिवा लावलाय देवाजवळ आणि आता आम्ही तिघही रेडी होऊन चाललो आहे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. तिथे मोस्ट ऑफ लोक साडी घालून येतात, मी ड्रेस घालून चालली आहे कारण थोडी थकली आहे. ड्रेस पण नाही, टॉप घालून चालली आहे. सगळे म्हणजे बायका यार प्रीतम. सो मी साधा ड्रेसच घालते, मी मेकअप पण रिमूव्ह नाही केला. म्हटलं तर जायचंच आहे बाहेर तर असू देते. आणि एक दोन सिम्पल ड्रेसेस घ्यावं लागेल तिथे घालायसाठी, बिकॉज ना माझ्याकडे नाही आहे तसे ड्रेसेस. आहे का प्रीतम, कधी घेऊन देतो आहेस मला ड्रेस? आणि हा अधिक मासचा महिना आहे तर बायकोला जोडवे वगैरे पण घेऊन द्यावं लागते. हे पायात घालायचं. कधी घेऊन देतो आहेस? उद्या म्हणतोय, बघूया याचा उद्या कधी येतो. चला आपण जाऊया दर्शनासाठी, कारण ऑलरेडी उशीर झाले. आज आरती अटेंड करायची होती पण 7:30 इथेच झाले आहे. प्रीतम सिरियसली चलो. वापरली ना मी. शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु बुद्धिरस्तु माता जनिता सर्वथा तुनित करता तू आणि बघ गाडी येते प्रीतम. चला तर आम्ही आलोय घरी. थोडा पसारा आहे, प्लीज इग्नोर करा, बिकॉज आम्ही तसंच सगळं सोडून गेलेलो आणि मला थोडं शूट करायचं होतं तर त्यात भरपूर वेळ गेला. आणि प्रीतमचं पण मध्ये मध्ये चाललं होतं की मला आंघोळ करायची, मला चिडचिड होते वगैरे, तर सगळा पसाराचाच राहिला आहे. आणि आम्ही दर्शन करून छान आलो आहे. मस्त वाटतं तिथे गेल्यावर, खूप मन प्रसन्न होतं. तुम्ही सगळे बघितलंच असेल, या जस्ट क्लिपच्या आधी मी ॲड केलं आहे सगळं. खूप छान. पुण्याच्या जवळपास इथे राहत असाल, म्हणजे तुम्ही लोहगाव साईडला राहत असाल तर लोहगावपासनं अगदी जवळ आहे. पोरवाल रोडला राहत असाल तिथनं जवळ आहे. तुम्ही जुडिओ साईडला राहत असाल किंवा धानोरीला राहत असाल तर तिथनं सुद्धा जवळ आहे. मंदिरमध्ये खरंच सांगते तिथे तुम्ही एकदा तरी जा, तुम्हाला खूप आवडेल. मी एकचदा गेली आणि मला लिटरली ना सवय झाली. मला असं वाटलं मी प्रत्येक गुरुवारी जाऊ. माझी इच्छा म्हणजे आहे की मी रोज जाऊ, पण रोज ऑनेस्टली शक्य नाही आहे. बट ठीक आहे, आम्हाला थर्सडेला जमतं जायला तर आम्ही जातो, कारण तिथे आरती पण असते आणि असा काहीसा छान महाप्रसाद पण असतो. आणि ते सुद्धा आज मी थोडं घेऊन आली होती. त्यानंतर आम्ही छान असं जेवण करून घेतलं. प्रीतमला खूप झोप येत होती म्हणून तो झोपून गेला आणि अव्यूला काही झोपच येत नव्हती. तसं तर मलाही झोप येत होती कारण मी सुद्धा दमली होती, पण अव्यूला झोपायचंच नव्हतं. मी खूप प्रयत्न केला त्याला झोपवायचं, लाईट बंद केली, गाणी म्हटली, पण तो झोपतच नव्हता. म्हटलं चल तुला बाहेर घेऊन जाते आणि बाहेर आपण खेळूया. सो इथेच मी झोपायचं
झोपायचा सुद्धा सेटअप केला होता. म्हटलं हा दमला की याला झोपवून पण देईल, पण त्याला खेळायचंच होतं आणि तो कंटिन्यू माझ्या मागे होता, बॉल फेकत होता आणि माझ्याशी खेळत होता. आणि असे पण दिवस कधी कधी येतात की आपल्याला झोप मोड करून बाळाशी खेळावं लागते. तसं तर हे खूप स्पेशल दिवस सुद्धा आहे. चला तर माझा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल. चला भेटूया लवकरच.